थ्रिलर अंगाने जाणारा सिनेमा आहे। हे आमच्या सिनेमाचे दिग्दर्शक, लेखक, निर्माते अभिषेक मेरुकर। तर हा सिनेमा या सिनेमात माझं काय पात्र आहे त्याबद्दल थोड्या वेळाने सांगतो। पण बेसिकली असं वाटतं मला कलाकार म्हणून की मराठीत वेगवेगळे प्रयोग व्हायला पाहिजे, वेगवेगळ्या विषयांचे सिनेमे येणं गरजेचं आहे। ऑडियन्सला आपल्याला जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोचायचं असेल तर म्हणून मला असं वाटलं की हा सिनेमा आपण केलाच पाहिजे, कारण वेगळ्या विषयाचा सिनेमा आहे आणि फार चांगला असा एक वेगळा थ्रिलर सिनेमाचा अटेम्प्ट केलेला आहे। ही जुई भागवत सिनेमामध्ये तुम्ही बघितलं असेल तर एक यूट्यूब व्लॉगर ती दाखवली आहे आणि ती तिचे व्लॉग्स करत असते आणि ते करत असताना तिला त्या व्लॉगमध्ये डेड बॉडी सापडते आणि तिकडनं या सिनेमाची एक आर्थिक कथा सुरू होते। आपण जुईला ह्याच्या आधी तुमची मुलगी काय करते नावाच्या सोनी मराठीच्या सिरियलमध्ये बघितलंय आणि ही राजसी भावे हिचा पण खूप चांगला रोल आहे सिनेमात। ह्याच्या आधी एक सिनेमा आला होता जो नुकताच आला होता आणि बऱ्यापैकी गाजला, घरत गणपती नावाचा सिनेमा होता, त्यात तिने काम केलं होतं। तर हा तिचा दुसरा सिनेमा आहे, बरोबर? तर मी आमचे दिग्दर्शक अभिषेक सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। तुम्ही सगळे आलात, धन्यवाद। या सिनेमाबद्दल मी असं सांगेन की म्हणजे याचा प्रवास कुठून सुरू झाला हे सांगायचं तर माझा हा पहिलाच सिनेमा आहे आणि मी ह्या सिनेमाच्या आधी पडद्याच्या त्याच बाजूला असायचो, म्हणजे प्रेक्षक म्हणून असायचो आणि प्रेक्षक म्हणून मराठी सिनेमे मला पाहायला खूप आवडतात। पण मराठी सिनेमे इतकी वर्ष बघत असताना मला एक सातत्यानं असं वाटायचं की आपण एक ठराविक चार पद्धतीचे सिनेमे आहेत तेच सातत्यानं मराठीत बघत असतो, फार वेगळे एक्सपेरिमेंट्स त्यात होत नाही। आणि मग एक प्रेक्षक म्हणून ती जी एक आपली भूक असते की मला अजून वेगळ्या विषयाचे सिनेमे बघायचे, तर ते पाहण्यासाठी मग कधी हॉलिवूड म्हणा, कधी वर्ल्ड सिनेमा म्हणा, कधी आपल्या ते रिजनल सिनेमा, मल्याळम वगैरे असे हे सगळे, तर आपल्याच भाषेत आपल्याला असे वेगळा सिनेमा, एखादा थ्रिलर, एखादा कंटेम्पररी थ्रिलर आणि याची वाट पाहून पाहून मेकर्सकडून शेवटी म्हटलं की आता आपणच ते करूया, समोरचे तर देत नाही आहेत मेकर्स, आणि म्हणून हा सिनेमा लिहायला घेतला। आपलं आसपासचं जग सगळं आज सोशल मीडियाने भरलेलं आहे, त्यामुळं ही थ्रिलर गोष्ट लिहिताना सोशल मीडिया यालाच एक बेस ठेवला आणि ही गोष्ट लिहिली तर ती कशी रंगेल आणि त्याला एक अतिशय वेगळी एक फ्रेश पर्स्पेक्टिव्ह, एक फ्रेश ट्रीटमेंट म्हणता येईल मराठीत, अशा पद्धतीने हा सिनेमा बनवलेला आहे। तो मनासारखा झालेला आहे आणि बघणाऱ्यांना तो नक्कीच आवडेल याची खात्री सुद्धा आहे।